मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर काही नवीन बदल करण्यात आलेले आहे. यामध्ये संजय गांधी योजनेचा नवीन ऑप्शन ॲड करण्यात आलेला आहे. त्यामुळे काही लाडक्या बहिणींचे पैसे येणे बंद होणार आहेत. तसेच लाडक्या बहीण योजनेची तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे मिळाले आहेत आणि कोणत्या बँकेत पैसे जमा झालेले आहे याची संपूर्ण माहिती, तसेच कोणत्या लाडक्या बहिणींना आता पुढील हप्ता मिळणार नाही याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी तुम्हाला ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवर यायचे आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर लॉग इन करण्यासाठी नवीन विंडो ओपन होईल. यामध्ये सर्वात आधी तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या व त्यानंतर रजिस्ट्रेशन करताना जो पासवर्ड तयार केला होता तो पासवर्डच्या बॉक्समध्ये टाकून घ्या व त्यानंतर खालील कॅप्चा एंटर कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून लॉग इन बटनावर क्लिक करा. लॉग इन केल्यानंतर लॉग इन सक्सेसचा मेसेज तुम्हाला दिसेल. त्यानंतर ॲप्लिकेशन सबमिटेड या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुमची डिटेल्स यामध्ये ओपन होईल. यामध्ये ॲप्लिकेशनचा स्टेटस ॲप्रूव्ह असेल आणि संजय गांधी योजनेचा नवीन ऑप्शन यामध्ये ॲड झालेला बघू शकता. जर तुम्ही संजय गांधी योजनेचा लाभ मिळवत नसाल तर येथे नो दिसेल आणि जर संजय गांधी योजनेचा तुम्हाला लाभ मिळत असेल तर येथे यस ऑप्शन दिसेल. जर संजय गांधी योजनेचा ऑप्शन तुम्हाला यस दिसत असेल म्हणजेच मी संजय गांधी योजनेचा लाभ घेत आहे आणि तुम्ही जर संजय गांधी योजना किंवा कोणतीही सरकारची इतर मानधन योजनेचा लाभ मिळवत असाल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरू शकत नाही. यामुळे तुम्हाला मिळालेली योजनेचे पैसेसुद्धा कदाचित तुमच्याकडून पुन्हा वसूल केले जाऊ शकतात. यानंतर शेवटी तुम्हाला ॲक्शन नावाच्या कॉलममध्ये रुपीजचे साईन दाखवलेले आहे. यावर क्लिक करा. त्यानंतर तुमची सर्व माहिती इथे दाखवली जाईल. यामध्ये तुमचे लाडक्या बहीण योजनेचे टोटल किती पैसे जमा झालेले आहेत ते इथे बघू शकता. तसेच कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे, किती हप्ते जमा झालेले आहे, संपूर्ण माहिती तुम्ही इथे बघू शकता. तर अशी ही लाडकी बहीण योजनेची अपडेट नक्की आपल्या मित्रांना शेअर करा व अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.